बीड हत्या प्रकरणी बसवराज तेलींच्या नेतृत्वामध्ये 7 जणांची नवी एसआयटी, वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीतनं गच्छंती। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा शब्द दिल्यानंतर मोठी घोषणा। न्यायासाठी देशमुख कुटुंबियांचं मस्साजोग गावामध्ये शोले स्टाईल आंदोलन। तब्बल 4 तासांनी धनंजय देशमुख टाकीवरनं खाली उतरले। मनोज जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले। आम्हाला न्याय का मिळत नाही, देशमुखांचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। आतापर्यंतच्या तपासाचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। एकही आरोपी सुटता कामा नये, फडणवीसांचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वात बदल होणार। नवा प्रदेशाध्यक्ष दिला जाणार। पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा। पतंगाच्या नायलॉन मांजाचे ठिकठिकाणी बळी, तर नाशिक आणि नागपूरमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर। नाशकामध्ये मांजा वापरणाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, तर नागपुरात 18 लाखांच्या मांजावरती पोलिसांनी फिरवला रोड रोलर। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये होणार मोठे बदल। 24 तारखेपासून शिवसेनेतील मुंबईतील सर्व पद रद्द। शाखा प्रमुखांपासून सर्व पद स्थगित करून नवीन नियुक्ती करणार। मालेगावमध्ये भरधाव कारनं चिमुकल्याला चिरडून फरफटत नेलं। 8 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू। कटलेल्या पतंगाच्या नादात आयुष्याची दोर तुटली। सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवस मुदतवाढ द्या, मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना फोन। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, इतर जाचक अटी सुद्धा रद्द होण्याची शक्यता। सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांचे संकेत।